डोनाल्ड ट्रम्प यांच्या हवाई हल्ल्यात 53 जण ठार झाल्यानंतर हुतींनी लाल समुद्रात अमेरिकन विमानवाहू जहाजावर हल्ला केला आहे. 18 मार्च रोजी टेलिव्हिजनवर प्रसारित झालेल्या निवेदनात हुती लष्कराचे प्रवक्ते याह्या सरिया यांनी कोणताही पुरावा न देता दावा केला. या गटाने लाल समुद्रात अमेरिकेच्या विमानवाहू जहाज USS हॅरी एस ट्रुमनवर तिसरा हल्ला केला आहे. त्यांनी असंही म्हटलं आहे की एका अमेरिकन विनाशकारी जहाजात लक्ष्य करण्यात आलेला आहे आणि त्यांनी अशी शपथ घेतली की हुती यांच्या देशाविरुद्ध आक्रमकता थांबेपर्यंत लाल समुद्र आणि अरबी समुद्रातील सर्व शत्रू लक्ष्यांवर हल्ले करत राहतील. नोव्हेंबर 2023 पासून हमासशी इस्रायलच्या संघर्षादरम्यान हुतींनी इस्रायलवर वारंवार ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली आहेत आणि पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ येमेनजवळ आंतरराष्ट्रीय जहाजांवर हल्ला केला आहे. प्रत्युत्तरादाखल अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलने हल्ले केले आहेत. स्त्री पुरुष समान आहेत असं मी मानत नाही, सचिन पिळगावकरांचं वक्तव्य चर्चेत. सचिन पिळगावकरांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, लोक म्हणतात की स्त्री पुरुष समान आहेत, त्यांना तुम्ही समान वागवलं पाहिजे. स्त्रियांना तुम्ही खालच्या दर्जाला ठेवता आणि पुरुषांना वरच्या दर्जाला ठेवता, तर तसं नाही आहे. स्त्री आणि पुरुष हे समान आहेत असं काही जण म्हणतात, पण मी हे मानत नाही, कारण स्त्री ही सर्वार्थानं पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. स्त्रीचं स्थान हे वरती आहे आणि पुरुषाचं त्याच्या खाली, आणि हे मानलं पाहिजे. हे परमेश्वरानं सिद्ध केलं आहे, कारण आई बनण्याचं सौभाग्य हे त्याने फक्त स्त्रीला दिलेलं आहे, पुरुषाला दिलेलं नाही. यातूनच हे सिद्ध होतं की स्त्री ही श्रेष्ठ आहे. तिकिटाशिवायही आता प्रवास शक्य. इंडियन रेल्वेकडून महिलांना या विशेष सुविधा. भारतीय रेल्वेनं महिलांसाठी विशेष सुविधा, उत्तमोत्तम प्रवास सुविधा देण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या याच रेल्वे विभागाकडून महिला प्रवाशांसाठी काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. महिलांसाठीचा आरक्षित कोच, मेल किंवा एक्सप्रेस ट्रेनमध्ये महिलांसाठी एक विशेष कोच आरक्षित असतो. यासोबतच 150 किलोमीटर अंतर ओलांडणाऱ्या उपनगरीय रेल्वेंमध्ये सुद्धा महिलांसाठीचा वेगळा डबा राखीव असतो. रात्रीच्या वेळी रेल्वेनं प्रवास करणाऱ्या महिलेकडे जर अधिकृत तिकीट नसलं तरीही तिला रेल्वेतून उतरवलं जात नाही. महिला सुरक्षिततेच्या कारणास्तव रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे. वेटिंग लाऊंज, ट्रेन निर्धारित वेळेत येणं अपेक्षित नसल्यास रेल्वे स्थानकावरच वेळ घालवण्यासाठी विशेष प्रतीक्षा कक्षांची व्यवस्था रेल्वे विभागानं केली आहे. रात्रीच्या वेळी रेल्वे प्रवास करणाऱ्या महिलांसाठी ही सुरक्षित जागा, आसन व्यवस्था बदलण्याची मुभा. एकट्यानं प्रवास करणाऱ्या महिलेला जर तिच्या आसन व्यवस्थेमध्ये संकोच वाटत असेल किंवा कोणती अडचण येत असेल तर या प्रवासादरम्यान TTEशी संवाद साधून महिला प्रवासी सीट बदलून घेऊ शकते. महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत रेल्वेनं एक विशेष सुविधा दिली असून यामध्ये महिलांसाठीच्या आरक्षित डब्यात एकट्यानं प्रवास करणाऱ्या महिलांची विचारपूस करण्यासाठी रेल्वेतच महिला सुरक्षारक्षक तैनात ठेवण्याला प्राधान्य दिलं आहे. केदार शिंदेंकडून ही अपेक्षा नव्हती, फक्त छपरी पोरं. सूरज चव्हाणच्या झापूक-झुपूकचा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण. बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण आता मराठी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. सूरज चव्हाण लवकरच मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या आगामी सिनेमाचं नाव आहे झापूक-झुपूक आणि या सिनेमाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. नुकताच या सिनेमाचा टीझरचा प्रोमो व्हायरल झालाय. हा प्रोमो पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर हा प्रोमो चर्चेत आहे. कोकणातला समुद्रकिनारी असा सनसेट बघायला कोणाला नाही आवडणार. समुद्र म्हटलं ना की आठवतं ते कोकण. आंब्याच्या बागा, कौलारू घरं, सारवलेलं अंगण, नारळ, सुपारी आणि मासे. आणि याच कोकणातल्या रत्नागिरीच्या आरेवारे समुद्रकिनारी तुमची स्वतःची जमीन असणं म्हणजे किती भाग्याचं आहे. विचार करा, रोज भन्नाट सनसेट बघायचा, तोही तुमच्या स्वतःच्या जागेवरून. स्वतःचं घर बांधा किंवा जागा भाड्याने द्या. समुद्राजवळ जागा असावी असं तर सगळ्यांनाच वाटतं. तुम्हालाही समुद्राजवळ अगदी स्वस्त दरात जागा हवी असल्यास ह्यांना संपर्क साधा. रत्नागिरीतील मँगो सिटी फाउंडेशन आपल्याला आपल्या स्वप्नातील जागा अगदी बजेटला परवडेल अशा दरात देत आहेत. झालं ना मग आता कोकणातलं जमीन घ्यायचं तुमचं आमचं स्वप्न पूर्ण. आंबाबाग असो किंवा समुद्रकिनारे जागा, जागा असो किंवा घर,
तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर म्हणजे मँगो सिटी. त्यामुळे ह्यांना आजच संपर्क साधा. दैनिक फ्रेश न्यूजच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका.